हाय गाईज, आज जे मी कटलेट बनवले आहेत ते खूप स्पेशल आहेत बिकॉज माझ्या फ्रेंडची फरमाईश होती हे कटलेट म्हणजे खाण्याची तिला. आणि काही कारणास्तव म्हणजेच आमच्या एक्झाम स्टार्ट असल्यामुळे तिला देखील वेळ नाही मिळाला आणि मला देखील नाही. तर आता एक्झाम झाल्या आहेत माझ्या आणि मी लगेच तिला घरी बोलवलं आणि हे कटलेट मी तिला बनवून खायला घातलं आणि तिचं रिॲक्शन बघून मला खूप म्हणजे हॅप्पी झाले मी. तिचं रिॲक्शन बघून तिला हे कटलेट खूपच आवडले. आणि ह्या कटलेटचा जो डिटेल व्लॉग आहे तो आपल्या लॉ विथ शेफच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे मी. तुम्हाला जर डिटेल रेसिपी हवी असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. एकदम इझी आहे ते कटलेट आणि सिम्पल आहेत, कारण की तिला जास्ती असे चटपटीत आणि स्पायसी फूड तिला आवडत नाही. त्यामुळे मी एकदम सिम्पलच ठेवले होते आणि तिच्या अकॉर्डिंग तुम्ही त्यामध्ये स्पायसेस वगैरे ॲड करू शकता. आणि हे कटलेट खरंच खूपच टेस्टी झाले होते. सिम्पल वेनी बनवले होते तरी एकदम टेस्टी झाले होते. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे बनवल्या. आणि जी स्टफिंग बनवली आहे मी त्याची रेसिपी तुम्हाला आपल्या डिटेल व्लॉगमध्ये भेटून जाईल. तर एकदा तुम्ही डिटेल व्हिडिओ बघा आणि ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. मी खरंच सांगते हे कटलेट एकदम सिम्पल आणि कोणीही हे कटलेट बनवू शकतं इझिली. तर एकदा हे कटलेट बनवून बघा. तुम्ही एअर फ्रायर देखील करू शकता यांना आणि ऑइलमध्ये फ्राय केले तरी पण चालतील हे कटलेट. आणि एकदम लाईट वेट असतात, जास्त स्पायसेस नसल्यामुळे हे तेवढे हेवी होत नाहीत. तर हे कटलेट तुम्ही एकदा बनवून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आजच्यासाठी एवढंच. ओके, बाय गाईज, सी यू सून इन नेक्स्ट व्लॉग.